नमस्कार, मी उषा दीप किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत सोयाबीन पुलाव। त्यासाठी साहित्य पहा। इथे मी सोयाबीन घेतलेले आहेत। हे पाण्यामध्ये मी भिजत घातले होते, त्याच्यानंतर मी ह्याला पिळून घेतलेले आहे। पाहू शकता तुम्ही, हे पहा असे मऊ झालेले आहेत। तसेच इथे मी तांदूळ घेतलेला आहे। इथे मी 1.5 पेला तांदूळ घेतलेला आहे। त्यासाठी आपल्याला 3 पेले पाणी लागणार आहे। तसेच इथे पहा, मी फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे। इथे तेजपत्ता घेतलेला आहे, तसेच एक दालचिनी घेतलेली आहे, 2 हिरवी विलायची घेतलेली आहे, इथे मी 3 लवंगा घेतलेल्या आहेत आणि जिरे घेतलेले आहेत। तसेच फोडणीसाठीच आपल्याला कांदा उभा चिरलेला 2 मोठे घेतलेले आहेत, तसेच टोमॅटो एक घेतलेला आहे बारीक चिरून। तसं आता हे फोडणीचं साहित्य झालं आपलं। तसेच इथे पहा, वाटण्यासाठी आपल्याला वेगळं साहित्य लागणार आहे। इथे मी पुदिन्याची पाने घेतलेले आहेत मुठभर, कोथिंबीर घेतलेली आहे, लसणाच्या पाकळ्या, आलं, 1 चमचा बडीशोप, 3 लवंगा, 3 हिरवी विलायची आणि इथे 1 दालचिनी घेतलेली आहे। आणि तिखटसाठी आपल्याला तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या। मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। चला तर आपण सुरुवात करू। आधी आपण हे वाटून घेणार आहोत। इथे पहा, आपण हा वाटणाचा मसाला वाटून घेतलेला आहे। चला तर मग आता आपण फोडणीची तयारी करू। इथे पहा, आपण गॅस चालू केलेला आहे। त्याच्यावरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेलही घातलेलं आहे। मी इथे 4 पळ्या तेल घातलेले आहे, 4 छोट्या पळ्या तेल घातलंय। तसेच आता आपण याच्यामध्ये इथे अख्खे मसाले घालणार आहोत। फोडणीसाठी घेतलेले आपण जिरे, तेजपत्ता, लवंग, हिरवी विलायची, दालचिनी। हे पहा, हे तडतडले की आपण याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। इथे पहा, आता आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। हे पहा, तर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। आपल्याला याला पूर्ण लाल करायचा नाहीये। इथे पहा, आपला कांदा पुरता भाजत आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपलं वाटण घालणार आहोत। तर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। चांगलं तेलामध्ये आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत। अगदी झटकन भात होतो हा सोयाबीन पुलाव। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। जास्त साहित्यही लागत नाही या भात बनवण्यासाठी आपल्याला, आणि अगदी पटकन होऊन जातो आणि खायला की खूप टेस्टी लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। हे पहा, आपलं वाटणही चांगलं भाजलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, तेलही सुटू लागलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटो घातले की आपण यांना परतून घ्यायचं आहे। ते टोमॅटो परतल्याच्या नंतर आपल्याला हे भिजवलेले सोयाबीन घालायचे आहेत। तेही आपल्याला परतून घ्यायचे आहे। इथे पहा, आपले सोयाबीनही भाजून झालेले आहेत। आता आपण इथे पहा, मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते। आता तेही आपण याच्यामध्ये घालणार आहोत। तर हेही आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपले तांदूळ 1.5 पेला होते, तर मी त्यासाठी इथे 3 पेला पाणी घेतलेलं आहे। हे पहा, पूर्णपणे आपलं परतून झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। ते पहा, मी गॅसवरतीच बाजूला पाणी तापवण्यासाठी ठेवलं होतं। मी इथे 3 पेले पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत।
आणि ह्या पाण्यातच आपला भात शिजवून होणार आहे. आपल्याला आणखीन पाणी घालण्याची गरज नाही, फक्त तुम्ही चवीपुरतं मीठ बघा ह्याच्यामध्ये. तर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे पहा आपला सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण झाकण काढून पाहूया. पाहू शकता तुम्ही, तयार आहे आपला सोयाबीन पुलाव. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. पहा तर तयार आहे आपला सोयाबीन पुलाव. आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.